गव्हाच्या पिठाची कुरकुरीत चकली बनवण्यासाठी एका कॉटनच्या कपड्यामध्ये 4 कप गव्हाचं पीठ बांधून घ्यायचं. बांधलेलं गव्हाचं पीठ कुकरच्या डब्यामध्ये ठेवून ज्याप्रमाणे भात शिजवतो त्याप्रमाणे हे पीठ शिजवून घ्यायचं. आता हे पीठ शिजवून झालेलं आहे. बाहेर डबा काढून घेऊया. कपड्यामधून पिठाचा गोळा बाहेर काढूया. कडक गोळा तयार होतो. किसणीने किसून घेऊया. चाळणीने चाळून घेऊया. आता हे पीठ पसरवून घ्यायचं. 2 ते 3 चमचे खाण्याच्या कडकडीत तेलाचं मोहन द्यायचं. पीठ चोळून एकसारखं लावून घ्यायचं. मूठ होईपर्यंत चोळायचं. आवडीनुसार लाल तिखट, 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 2 ते 2.5 चमचे पांढरे तीळ, थोडासा हिंग घालून आणि पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा. भिजवलेलं पीठ 5 मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. मुरल्यानंतर घेऊया. शेवगा घेतला, त्यामध्ये जेवढं पीठ बसते तेवढं घालून घ्यायचं. याच्या चकल्या पाडून घ्यायच्या. तेल मी सुरुवातीलाच गॅसवरती गरम करायला ठेवलेलं होतं. पाडलेल्या चकल्या तेलामध्ये तळण्यासाठी सोडून घ्यायच्या. अगदी कुरकुरीत अशा ह्या चकल्या खाण्यासाठी तयार होतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब